भारताच्या कौशल्य आणि शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी म्हणजेच SSPU पुणे येथे जेंडर इन्क्लुजन आणि स्किल डेव्हलपमेंट विषयावरील आशियातील पहिल्या युनेस्को चेअरचे उद्घाटन करण्यात आले। हे उद्घाटन स्वतंत्र प्रभार असलेले केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री तसेच शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते पार पडले। That Symbiosis Skills and Professional University Pune has been granted the prestigious UNESCO Chair in 2026 on the topic of gender inclusion and skill development. या उपक्रमाद्वारे समावेशक, भविष्याभिमुख आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक कौशल्य परिसंस्था उभारण्याच्या भारताच्या बांधिलकीला अधोरेखित करण्यात आले। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे तसेच नॉर्वेच्या भारतातील राजदूत मोनिका नागेलगॉर्ड या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। या युनेस्को चेअरचे नेतृत्व SSPUच्या प्रो चॅन्सलर डॉक्टर स्वाती मुजुमदार करत असून कौशल्य विकास क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीमुळे या उपक्रमाला विशेष दिशा मिळाली आहे। SSPUने उद्योग संलग्न कौशल्य प्रशिक्षणाचा अभिनव मॉडेल विकसित केला असून वंचित घटकांतील युवक युवतींना मोठ्या प्रमाणावर रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले आहे। या उपक्रमाअंतर्गत रोबोटिक्स, ऑटोमेशन, सेमीकंडक्टर तंत्रज्ञान, प्रगत उत्पादन आणि संरक्षण तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रात सुमारे 10,000 विद्यार्थिनींना प्रशिक्षण देण्यात आले असून त्यांना आकर्षक नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। SSPUने 2024 आणि 2025च्या NIRF क्रमवारीत स्किल युनिव्हर्सिटी श्रेणीत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे। नमस्कार, मी डॉक्टर स्वाती मुजुमदार। आजच आपल्याकडे ॲन्युअल इंटरनॅशनल कॉन्फरन्स सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी व युनेस्को यांच्या अंतर्गत ही मोठी जागतिक पातळीची कॉन्फरन्स आज पार पाडली। त्याला प्रमुख पाहुणे म्हणून देशाचे स्किल मिनिस्टर श्री जयंत चौधरीजी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या विमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या मिनिस्टर माननीय अदिती ताटकरे मॅडम ह्याही उपस्थित होत्या। त्याचबरोबर काउन्सिल जनरल ऑफ नॉर्वे मॅडम मोनिका आणि इतर युनेस्को व ILOचे प्रतिनिधी आज उपस्थित होते। या कॉन्फरन्सचे 2 मेन मुद्दे आहेत। तर पहिला असा की सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला युनेस्को चेअर अशी इस्टॅब्लिश आम्हाला करायची परवानगी मिळालेली आहे। युनेस्को चेअर आम्हाला ग्रांट झालेली आहे आणि त्या युनेस्को चेअरचा विषय जेंडर इन्क्लुजन अँड स्किल डेव्हलपमेंट ही भारतातली नव्हेच तर एशिया खंडातली पहिली युनेस्को चेअर सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीला दिली गेलेली आहे। या चेअरच्या माध्यमातून आम्ही महिलांकरता व मुलींकरता विशेषतः तळागाळातल्या महिला व मुलींकरता स्किलचे कोर्सेस आपण चालवत आहोत आणि नुसतं चालवतच नसून त्याच्यात 100% प्लेसमेंट देखील सिम्बायोसिस त्यांना देत आहे। आता हे स्किलचे कोर्सेस स्टेम बेस्ड एरियाज मध्ये आहेत। इलेक्ट्रिक व्हेकल असेल, रोबोटिक्स आणि इंडस्ट्री 4.0 असेल, सायबर सिक्युरिटी असेल किंवा डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि सेमीकंडक्टर हे नवीन जे सनराइज सेक्टर्स आहेत या सर्व सेक्टर्स मध्ये आपण मुलींना व महिलांना हे स्किलचे कोर्सेस देत आहोत। जवळपास 10,000 महिलांचं कौशल्य विकासाचं काम आपण हाती घेतलेलं आहे आणि सांगायला अतिशय आनंद होतो की हे कोर्स कंप्लीट केल्यानंतर प्रत्येक महिलेला नुसती नोकरीच तर मिळत नाहीये, परंतु त्यांना 3 ते 4 नोकऱ्या एका वेळेला अवेलेबल होत आहेत। म्हणजे याचा किती डिमांड आहे हे तुम्ही सगळे समजू शकाल। त्याचबरोबर यांचे जे सॅलरी पॅकेजेस आहेत ते स्टार्टिंग सॅलरी पॅकेजेस जे 35 ते 40 हजार रुपयाची आहेत। तर 10वी पास मुलींना या टाईपचे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आपण या युनेस्को चेअरच्या अंतर्गत देत आहोत। ही युनेस्को चेअर आज या कौशल्य विकास स्किल मिनिस्टर श्री जयंत चौधरीजी यांच्या हस्ते आज ती लॉन्च झाली आणि त्याच्या व्यतिरिक्त जे आपण अनेक उपक्रम या युनिव्हर्सिटीमध्ये चालवत आहोत, मग ते BTech प्रोग्राम्स असेल, BBA प्रोग्राम्स असेल, MTech MBA असतील, हे सगळे इंडस्ट्रीशी अलाइन प्रोग्राम्स असल्यामुळे आज या कॉन्फरन्स मध्ये जवळजवळ 100च्या वर इंडस्ट्री प्रतिनिधी, इंडस्ट्री चॅम्पियन्स आज इथे उपस्थित होते आणि त्यांनी वेगवेगळ्या सनराइज सेक्टर्स मध्ये पुढच्या 2 ते 3 वर्षात कशा प्रकारच्या नोकऱ्या
आपल्या देशात आणि महाराष्ट्र राज्यात निर्माण होणार आहेत ह्याची माहिती आपल्या सगळ्यांना दिली. विमेन लिडिंग द फ्युचर ऑफ वर्क या आंतरराष्ट्रीय परिषदेत जागतिक संस्था, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील नेते आणि शिक्षणतज्ज्ञ सहभागी झाले होते. परिषदेत महिलांचा सहभाग वाढवणे आणि भविष्यातील रोजगार संधींवर सखोल चर्चा करण्यात आली. या परिषदेदरम्यान संशोधन अहवालाचे अनावरण, कुशल साथी उपक्रमाची सुरुवात तसेच वर्ल्ड स्किल्स आणि इंडिया स्किल्स विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. 300हून अधिक प्रतिनिधींनी या परिषदेत सहभाग नोंदवला. जयंत चौधरी यांनी SSPUच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले, अशा उपक्रमांमुळे देशातील युवकांमधील कौशल्य दरी कमी होण्यास मोठी मदत होईल. I like to be a little bit honest in my speeches. I may not read all of it, but at least निचोड़ में ले लूँगा. उसमें कोई खास बात होगी तो उसको करेंगे. Women are जो आधी आबादी जिसे हम कहते हैं, they are now an integral part of almost every scheme and program and policy at the federal level and definitely at the level of the state. Because the Women Child Development Minister, the state is here, I'd like to share that MSDE, which is Skill Development Ministry, is also doing a special initiative called Navya, where we are focusing on adolescent young girls and looking at capacity building for them. It's a short-term program, but I'm happy to see that our ministries are already working together to implement a grassroots program. If you look at India's track record, it has not been very good of women being change agents. As the Honorable Minister said, women-led development. Not just being beneficiaries, but actually being at the forefront of designing schemes, of implementing programs. Historically, it has not been very good. Yes, we've had a Prime Minister, we've had women in eminent positions. We are honored that our President of India today, the highest chair in our country, is also, a woman is leading the country in that measure. But if you look at the average young girl, there was a time when naturally the ecosystem was a little bit prohibitive and innovative for them to dream, to aspire, to change society. Now I can confidently assert that things are not what they used to be. If you look at just pure STEM, India is today the world's largest share of women as graduates in STEM. It's close to 43%. I know the government of Norway has a stellar record in that. And most Scandinavian countries are actually leaders in women's participation in the workforce and in education and definitely in politics. But it is an encouraging sign that more and more women are coming forward. And even as entrepreneurs, if you look at it, in the 10 years of Startup India, where today India is the third largest startup ecosystem in the world, more than 2.25, 2.23 lakh registered startups under DPIIT. Under the DPIIT registered startup system, close to 1/3 of them are women-led, or they have women in those leadership positions in those startups. अदिती तटकरे यांनी वंचित महिलांपर्यंत कौशल्य प्रशिक्षण पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले. यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि दीर्घकालीन सक्षमीकरणाला चालना मिळते. We have been trying to move the conversation from supporting women to actually enabling women to participate in the economy in a meaningful way. A big part of this work we have been doing through MAVI, which comes under Women and Child Development Department. Today through MAVI, over 20 lakh women are connected through self-help groups. They start their small businesses, run their own enterprises and are becoming financially independent. Having had the chance to meet many such women, I have witnessed the change in confidence level, decision making and how they see themselves in the society. At the same time, we are focusing on financial inclusion and support systems through initiatives like various schemes. For instance, Mukhyamantri Majhi Ladki Bahin. In Nagpur, 3,000 beneficiaries of this particular scheme have come together to form a cooperative and raised more than 30 lakh. They use these funds to provide micro loans to help start their own enterprises and small businesses. Skill development workshops and trainings
even in rural areas. I would request Honorable Minister, in Maharashtra, the Skill Development Department and Women and Child Development Department have collaborated together to come up with various programs in terms of training and giving various skills and giving more and more opportunities for employment and revenue generation for women. As policymakers, we have a vision for Maharashtra as well as the country. We've brought fourth women's policy that aims for comprehensive and all-inclusive development of women with focus on 8 areas including education and skill development, gender-responsive livelihood enhancement, gender-inclusive infrastructure, gender-responsive governance, and political participation, among others. This is where the vision of the government of Maharashtra, the department and institutions like SSPU are perfectly aligned. Our strong focus is on job-oriented courses, skill-based learning, industry integration, and that is what the state and India needs today. I would take this opportunity to congratulate the PCMC as well, being the first municipal corporation which has collaborated with SSPU, and more than 150 girl students have been involved in this collaboration and benefited from it. I'm sure in the coming years as well, not only PCMC, at the same time the government of Maharashtra and Women and Child Development Department would also like to get in collaboration with SSPU. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.